मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथील सरपंच कदमबाई यांनी सरपंच पदाचा पदभार घेतल्यापासून गावाचा विकास हेच ध्येय असे विचार घेऊन आपल्या स्वखर्चांनी अनेक विकास कामे केलेत, ज्यात शेतकरी अभ्यास दौरा, जनावरांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था, अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे, गावात एलईडी लावणे, शाळांना रंगरंगोटी करणे, शाळांना डिजिटल करण्यासाठी 1 ते 1.5 लाख रुपयांचा साहित्य त्यांनी शाळेला भेट दिला आहे। 2016 मध्ये गावात 1600 झाडं लावणे व त्या जगवा यासाठी त्यांनी ठिबक व्यवस्था केली, त्यातील 1100 झाडांना जीवदान मिळाले आहे। साफसफाईचे उपक्रम राबवून गावात स्वच्छता राखणे, त्यांच्या या उत्कृष्ट कामाबद्दल सिंदखेडा ग्रामपंचायतीला ISO नामांकन प्राप्त झालं आहे। यावर्षी गावात सरपंच कदमबाईंकडून रविवारी 2 जुलै पासून 400 झाडे लावण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे। बावनबीर येथील देशी दारू दुकान गावाच्या मुख्य रस्त्यावर व गजबजलेल्या वस्तीमध्ये असून या दुकानाच्या आजूबाजूला धार्मिक स्थळे आहेत। दुकानाच्या बाजूला दवाखाने, बँक ऑफ महाराष्ट्र आणि कृषी केंद्र अशी नेहमी गर्दी असलेले ठिकाण असल्याने या दुकानासमोरील रस्त्यांवर महिला व शाळकरी विद्यार्थ्यांची नेहमी वर्दळ राहते। या दुकानावर येणाऱ्या ग्राहकांचा पदचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो। या त्रासापासून गावकऱ्यांना दिलासा मिळावा याकरिता ग्रामपंचायतने दिनांक 26 ऑक्टोबर 2015 रोजी मासिक सभेमध्ये देशी दारू दुकान गावाबाहेर हटवण्याचा ठराव मंजूर केला होता। यानंतर 4 नोव्हेंबर 2015 रोजी महिला ग्रामसभा आयोजित करून सदर दारू दुकान गावाबाहेर हटवण्यात यावे याकरिता बहुमताने ठराव मंजूर केला होता। तेव्हापासून ग्रामपंचायत दुकान हटवण्याकरिता शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे, मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करून दुकान मालकास पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। या दरम्यान ग्रामपंचायत कडून दिनांक 23 मे 2016 रोजी आमरण उपोषणही करण्यात आलं होतं। त्यावर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग खामगाव यांनी 4 महिन्यांमध्ये वादग्रस्त दुकान हटवण्याचे लेखी आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्याचे कळवले होते। एवढा कालावधी उलटूनही आजही हे दुकान जैसे ते आहे। यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर गावकऱ्यांचा रोष व्यक्त होत आहे। काल 3/7/2017 पासून आम्ही देशी दारूची दुकाने गावाबाहेर हटवण्यासाठी आमरण उपोषणाला बसलो आहोत। अनेक वेळा वारंवार लेखी देऊन सुद्धा दारू उत्पादन शुल्क विभागाने किंवा जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन यांनी कोणतीही दखल न घेतल्यामुळे आम्ही 3/7 पासून उपोषणाला बसलो आहोत। यानंतर कोणत्याही क्षणी दुकान हटवल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही अशी आमची सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची मागणी आहे आणि गावातील गावकऱ्यांचा सुद्धा आम्हाला आमच्या उपोषणाला भरपूर पाठिंबा मिळत आहे। यापुढे उद्यापर्यंत दारू उत्पादन शुल्क विभागाने आमच्या उपोषणात दखल न घेतल्यास उद्या 5 वाजेच्या नंतर आम्ही कोणतीही भूमिका घेऊ शकतो। आतापर्यंत तुम्हाला कोण्या अधिकाऱ्याने तुमच्या उपोषण मंडपाला भेट दिली काय? खामगावचे दारू उत्पादन शुल्क विभागाचे शेख साहेब आले होते, त्यांनी आम्हाला अजून परत 7 दिवसाची मुदत द्या असं सांगितलं होतं, परंतु त्यांना वारंवार मुदत देऊन आम्हीच मुदत द्यावं काय, त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही मुदत देण्यास आमचा नकार आहे। तरी 7 दिवस तुम्हाला मुदत हवी आहे, परंतु तुम्हाला जिथपर्यंत मुदत हवी आहे तोपर्यंत तुम्ही दुकानाला सील लावू शकता अशी आमची मागणी आहे। वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर येथे राका नामक आरोपीने न्यायाधीश यांच्या घरात शिरून त्यांच्या आईचा विनयभंग केला, बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार न्यायाधीशांच्या आईने मंगळूरपीर पोलीस स्टेशनला नोंदवली। 15 दिवस उलटूनही आरोपी मोकाट फिरत असल्याने बहुजन समाज पक्षाचे नेते संदीप ताजने यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। मंगळूरपीर येथील डॉक्टर विश्वनाथ उर्फ वकील पंडित यांची पत्नी आणि भारतीय न्याय व्यवस्थेत न्यायाधीश यांची आई सौ संध्या घरात एकट्या असताना 17 जूनला राजेंद्र पन्नसिंग बाराभाई ठाकूर उर्फ राका याने विनयभंग करून बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार न्यायाधीशांच्या आईने मंगळूरपीर पोलीस स्टेशनला नोंदवली। 15 दिवसांचा कालावधी उलटूनही पोलिसांनी राकाला अटक केली नाही। सदर प्रकरणात कारवाई करण्यासाठी बहुजन समाज पक्षाचे नेते संदीप ताजने यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष अविनाश वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल देव मनवर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन केले। खुद्द न्यायाधीशांच्या आईवर अतिप्रसंग आला असताना पोलीस कारवाईसाठी टाळाटाळ करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। मागच्या अनेक
महिन्यांपासून आपण बघतोय वाशिम जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दलित समाजांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत अतिशय कुप्रसिद्ध झालेला आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये मोठेगाव येथील एका दलित महिलेला या ठिकाणी बलात्कार करून जाळून मारल्याचा इतिहास आहे। आमखेड्यामध्ये एका दलित विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिचा खून झालाय। त्याचबरोबर भेऱ्यामध्ये सुद्धा दलित लोकांवर अन्याय अत्याचार झाले। याची शाई सुकते न सुकते तोच आता आपण बघतोय मागच्या आठवड्यामध्ये मंगरुळपीर शहरातील पंडित कुटुंबियांवर आमच्या त्या आईवर तिथल्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी अन्याय करण्याचं विनयभंग करण्याचं काम त्या ठिकाणी केलं। अतिप्रसंग करण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला। त्या ठिकाणी पंडित कुटुंबीय जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला गेले होते तेव्हा पोलीस प्रशासनामार्फत यांनी तक्रारच नोंदवू नये अशा प्रकारची त्या ठिकाणी त्यांनी फिल्डिंग लावली होती। मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगावंसं वाटतं की हे जे पंडित कुटुंब आहे, पंडित कुटुंबियाचा एक मुलगा न्यायव्यवस्थेमध्ये या ठिकाणी काम करतो। ते न्यायाधीश म्हणून काम करतात। न्यायाधीशासारखे न्यायाधीशाच्या आईवरच जर असला प्रकार घडत असेल जो दलित समाजाचा आहे तर सामान्य माणसाची आणि सामान्य दलिताची काय अवस्था या राज्यामध्ये असेल ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे। बसत असाल तर अशी एवढी काही बारीक बातमी होती की ती कोणाला कळाली बी नाही। आमच्या पदाधिकाऱ्यांनी फोन केला, त्या फोनच्या माध्यमातून आम्ही मेसेज दिला। तर आज वाशिम जिल्ह्याच्या वतीनं आम्ही जे धरणे आंदोलन धरलं त्याचं खरं कारण जी आमची आई संध्या आहे तिला न्याय मिळालाच पाहिजे। जर न्याय नाही मिळाला तर नाविलाजानं आम्ही हवे रोड अडवणारो मित्र हो। कारण जर आम्हाला न्यायच मिळत नसेल तर नाविलाजानं आम्ही मंत्रालयाच्या समोर सुद्धा धरणे देणार आहोत। जून महिन्याच्या सुरुवातीला पोटाची खळगी भरण्यासाठी साहेबराव पवार कुटुंबांसह गावोगावी कित्येक वर्ष फिरत आहेत। पावसाच्या सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर शेतकरी शेतीच्या मशागतीला लागतात। पारंपरिक अवजारे बनवण्यासाठी लोहाराकडे जावे लागते। पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथे साहेबराव नारायण पवार हे कुटुंब लोहाराचे काम करतात। बायको, लहान मुलगी, आई वडील, मेहुणा यांसह वारा पाऊस याची तमा न करता हे कुटुंब फिरत आहे। ज्या गावी जातात तेथे पाल टाकून राहतात। त्यांना घर नाही, शेत जमीन नाही। आजचा शेतकरी पारंपरिक शेती न करता नवीन अवजारे ट्रॅक्टर आल्याने लोहार यांच्याकडे कमी प्रमाणात येत असतात। त्यात पण लोक कमी मजुरी देतात। खुरपे, पाच, विळा, कुऱ्हाड, शेतीसाठी लागणारी अवजारे ते बनवतात। त्यांच्या कुटुंबाकडे रेशन कार्ड, आधार कार्ड नाही। पारंपरिक पद्धतीने चालत असलेला व्यवसाय त्यांनी पुढे चालू ठेवला आहे। शासनाने या कुटुंबाची दखल घेऊन काहीतरी मदत करून त्यांची होणारी फरफट थांबवावी व येणाऱ्या नवीन पिढीला शिक्षण क्षेत्रात वळवण्याची पवार यांची इच्छा आहे। अत्याधुनिक युगात शेतीमध्ये नवीन बदल करण्यात आले असून बैलांची जागा आता ट्रॅक्टरने घेतल्याने पारंपरिक अवजारांना फटका बसला असल्याने पवार यांचा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे। साहेबराव नारायण पवार राहणार उरुळी कांचन। तिकडे कसं काय आलात? पोटासाठी आलो। असं आहे का? मग कांद्यासाठी फिरावं लागतं। जमीन बिमीन काय? जमीन काहीच नाही, काही नाही। घरदार काय? घरदार नाही, काय नाही। कोण कोण आहे तुमच्या सोबत? हे का आम्ही निश्चित नवरबाजू म्हातार म्हातारी। असं आहे का? घरदार काय नाही? काहीच नाही। होय, भेटतं काय याच्यात ना काय? काय आता काय करावं, का पोटासाठी करावं लागते। वाशिम जिल्ह्यातील मनोरा तालुक्यातील उंबरडा येथील विहिरीत नीलगाय पडली असल्याची माहिती वन विभाग व आपत्कालीन पथकाला मिळताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेत नीलगाईला जीवदान दिले। उंबरडा येथील शेतकरी रामदास गुळवार यांच्या शेतात नवीन विहीर खोदकाम सुरू आहे। सकाळच्या सुमारास नीलगाय विहिरीत पडली। दुपारी 4 वाजता घटनेची माहिती गावकऱ्यांना होताच त्यांनी वन विभागाला भ्रमणध्वनीवरून माहिती दिली। वन विभाग व सर्वधर्म समभाव आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली। क्रेनच्या साहाय्याने नीलगाईला विहिरीतून काढून जीवदान देण्यात आले। वन परिक्षेत्र अधिकारी PN नानोटे यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी PK चतुरकर, सर्वधर्म समभाव आपत्कालीन पथकाचे अशोक ढोक आदींनी नीलगाईला जीवदान दिले। माझं नाव अजय हिरामन ढोक, राहणार इंजोरी येथील मी सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचा कार्यकर्ता। आम्ही वन विभाग जे समजा आमचं काम असं आहे, आपत्कालीन म्हटल्यानंतर रस्ते अपघात आणि वन्य प्राण्यावर जर एखादं कोणतं संकट आलं किंवा विहिरीमध्ये पडला किंवा दुखापत झाली त्यावेळी आम्हाला गावकऱ्यांनी संपर्क साधला असता आम्ही तात्काळ त्या ठिकाणी स्पॉटवर जाऊन एक्झॅक्ट आम्ही तिथे जाऊन त्या कामाचा पोझिशन घेऊन तिथे आम्ही क्रिया करत असतो। आता कालच्या घटनेतनी उंबरडा लहान इंजुरीपासून जवळ आहे, तिथे एक नीलगाईचं पिल्लू पडलं होतं। ते पिल्लू पडलं असता आम्हाला
तो टोल फ्री क्रमांकावर पोलीस पाटलांनी संपर्क केला. त्यानंतर पोलीस पाटलांनी 1926 नंबर या संपर्क केल्यानंतर त्या 1926 वाल्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्याशी संपर्क केला. वन विभागाची पथक तिथे पोहोचले. त्या स्पॉटचं लोकेशन देऊन त्यांनी सर्वधर्म आपत्कालीन संस्थेची संपर्क साधला. सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे कार्यकर्ता, मी शाखा प्रमुख आहे कारण येथे इंजुरी येथे, श्यामसवय आमचे अध्यक्ष आहे कारंजा लाड. आणि ज्यावेळेस त्यांनी माहिती दिली त्यावेळेस जेमतेम 5 ते 6 मिनिटांमध्ये मी त्या घटनास्थळी पोहोचलो. त्या घटनेचं लोकेशन घेऊन तिथे क्रेन मशीन हजरच होती कारण विहिरीचं काम चालू असता त्यावेळेस क्रेन मशीन हजर असल्यामुळे आम्हाला एकदम चांगली सुविधा पोहोचली. आणि आम्ही त्या नीलगाईला आतमध्ये वन कर्मचारी उतरले, त्याला बांधून वगैरे सर्व आणि पूर्ण क्रेनच्या सहाय्याने वर उचलल्या गेलं. आणि जसं त्याला बाहेर काढलं त्यावेळेस बाहेर काढल्या तो एकदम ओरडत होता कारण तो चवताळलेला होता. चवताळलेल्या कारणाने त्याला वाटलं की आता काय होते आणि काय नाही, त्यामुळे तो बाहेर काढल्या त्याला तो जसा सोडला तसाच एकदम त्याचा जीवांच्या आकांताने एकदम पळून गेला. असेच आम्ही कार्य करतो आणि आम्हाला जीवनदान देण्यामध्ये खूप इंटरेस्ट वाटतो. न्यूज महाराष्ट्राच्या बातमीची दखल घेत तहसीलदार उमाकांत पारधी यांनी कारवाई केली. वसमत तहसील कार्यालयातील नो पार्किंग झोन मध्ये उभी असलेल्या 19 वाहनांवर तहसीलदार उमाकांत पारधी यांच्या सूचनेनुसार कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. वसमत तहसील कार्यालयात मोठ्या संख्येत नागरिक येत आहेत, परंतु काही वाहन चालक तहसील कार्यालयातील नो पार्किंग झोन मध्ये आपली वाहनं लावत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. अनेक वेळा सूचना देऊनही काही उपयोग होत नसताना दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 3 वाजता तहसीलदार उमाकांत पारधी यांनी वाहतूक पोलिसांना बोलावून तहसीलच्या नो पार्किंग झोन मध्ये उभी असलेल्या 19 वाहने जप्त केली. तर प्रत्येक वाहनाला 200 रुपये प्रमाणे दंड आकारण्यात येऊन वाहने सोडण्यात आली. आजच्या या कारवाईमुळे लोकांनी यातून सबक घेणं गरजेचं आहे. तहसीलदार यांच्या कारवाईने नो पार्किंग झोन मध्ये वाहने उभी करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. देश स्वतंत्र होऊनही इतकी वर्षे उलटली व देश आज महासत्ता होणार आहे असे असूनही वसमत तालुक्यातील हट्टा या गावात वास्तव्यास असलेल्या वैदू समाज हा भटका समाज म्हणून ओळखला जातो. या समाज बांधवांना आजही अंत्यसंस्कारासाठी भटकावे लागत आहे. वैदू समाज बांधवांनी स्मशानभूमीच्या जागेसंदर्भात शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला असून ग्रामपंचायतने मे 2005 रोजी गट नंबर 373 मध्ये जागा देण्याचा ठराव मंजूर केला. मार्च 2006 रोजी लेखी पत्राद्वारे तहसील कार्यालय वसमत यांना कळवण्यात आलं, परंतु प्रत्यक्षात मात्र या समाजाला आतापर्यंत जागा उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने नटसम्राट सिनेमाची आठवण झाली, त्यात घर देता का घर असा प्रश्न विचारला होता. आज वैदू समाज अंत्यविधीला जागा देता का जागा असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. यावेळी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला गेला. वसमतचे तहसीलदार उमाकांत पारधी यांच्याशी सविस्तर चर्चा केली असता लवकरच योग्य कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी भटक्या विमुक्त जनजागृती अभियान महाराष्ट्र या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वैदू समाज संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुरेश धोत्रे यांच्याशी बोलले असता वसमत तालुक्यातील हटा या गावात वैदू समाजाचे 100 ते 150 कुटुंब वास्तव्यात असून त्यांचा स्मशानभूमीच्या कारणावरून सतत गावातील जातीयवादी मंडळी तेढ निर्माण करत असून प्रशासनही लक्ष देत नसल्याने अंत्यसंस्काराचा प्रश्न उद्भवत आहे. यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तहसीलदार यांच्याशी बोलले जात असल्याचे सांगण्यात आले. यावेळी समाजसेवक तथा भटका विमुक्त जनजागृती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रल्हाद जोंधळे, ओमवीर सौदा आदींची उपस्थिती होती. पावला तर इथं तिथं रस्त्यावर त्यांचे दफनविधी केल्या जाते. त्यासाठी आम्ही वारंवार शासनाला तहसीलदारांच्या प्रशासनाच्या माध्यमातून कळवल्यानंतरही आमची भटका विमुक्त समाज असल्यामुळे आज दखल कोणी घेत नाही आणि त्याची जागा सुद्धा कोणी देत नाही. वारंवार आज आम्ही इसवी सन 2000 पासून ते वारंवार शासनाकडे झटत आहोत आणि मागणी करत आहोत. आणि याच मागणीवर ग्रामपंचायत हट्टा यांनी 2005 रोजी दिनांक 28/9/2005 रोजी ग्रामपंचायत हट्टा यांनी ठराव करून दिलाय की 20 गुंठे जमीन सर्वे नंबर 373 गट नंबर 373 मधील 20 गुंठे जमीन ही वैदू समाज स्मशानभूमीसाठी देण्यात येत आहे. पण सदरील जमीन आम्हाला फक्त ठराव दिलाय ग्रामपंचायतला आणि सदरील पाठपुरावा तहसीलकडे त्यांनी प्रस्ताव सादर केलाय. पण आजही सातबाऱ्यावर आणि ताब्यासाठी आमच्याकडे कुठलीही जमीन नाही. आज आम्ही वारंवार डेलिगेशन देऊन सुद्धा आजही आमच्या समाजाचा व्यक्ती मेल्यानंतर आम्हाला कुठल्या तरी चॅनलला पुरावा लागत आहे
एवढी गंभीर समस्या आजच्या या 21व्या शतकामध्ये समाजाची दयनीय अवस्था निर्माण झाली आहे, तरी आम्हाला आपल्या माध्यमातून शासनाला एवढंच कळवणं आहे की बाई आमच्या समाजाचे प्रश्न, वैदू समाजाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तो वैदू समाजाचा मेल्यानंतर जे दफनभूमी आज पुरायला सुद्धा जागा नाही अशी स्थिती आज शासनाच्या ग्रामपंचायत हट्टा या ठिकाणी जमीन असताना सुद्धा आज रोजी आमच्या ताब्यात नाही। यासाठी शासनाने विशेष लक्ष देऊन आमच्या समाजाचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी आम्ही आज माननीय तहसीलदार वसमत पारदे साहेबांना एक डेलिगेशन दिले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की तुमचं लवकरात लवकर आम्ही या प्रश्नाला वरणगाव येथे आषाढी एकादशी निमित्ताने नारायण सेवा करताना तनिष्का प्रमुख सौ प्रतिभा जितेंद्र तावडे, उपतनिष्का प्रमुख सौ रंजना रवींद्र पाटील, तनिष्का सदस्य सौ निर्मलाताई शेळके, सौ रजनीताई भावसार, सौ स्मिताताई जोशी, सौ उषाताई तावडे, सौ मंगलाताई पाटील, अरुंधतीताई देशमुख, वैशालीताई मराठे व परिसरातील महिला उपस्थित होत्या। सदर नारायण सेवा करण्यासाठी श्री कडू संपत नानोटे, डॉक्टर डी व्ही फालक, श्री नितीन शेठ जैन, रोहिदास टिंटोरे, योगेश जयकारे, विवेक जोशी, देवीदास गोसावी, सुदर्शन वाघे तसेच सत्यसाई समितीचे मार्गदर्शन आणि विशेष सहकार्य लाभले। राज्यभरात आषाढी एकादशी उत्सवात साजरी करण्यात आली। यानिमित्त भुसावळ शहरात ठिकठिकाणी दिंडी काढण्यात आली। विठ्ठल मंदिर वाड येथे सुद्धा दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मंदिरामध्ये भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती। अतिशय चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते। हरिनामाचा गजर परिसरात घुमत होता। सायंकाळी आरतीच्या वेळीही भाविकांची प्रचंड उपस्थिती होती। जय जय विठ्ठल जय हरी, जय जय विठ्ठल जय हरी, जय जय विठ्ठल जय हरी, जय जय विठ्ठल जय हरी। जय घोष करीत वारकरी, जय घोष करीत वारकरी, न दिंडी चालली पंढरी। जय जय विठ्ठल जय हरी, जय जय विठ्ठल जय हरी।